महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही आताच बघितलं, आमच्या समोर गेलं टू व्हीलर. सरपंच कुठे हो साहेब या की बस साहेब उद्या मी बस परत यायला लागेल. राईट राईट थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आज या ठिकाणी आज उपोषणाचा दुसरा दिवस होता. सकाळपासून बरेच मान्यवर या ठिकाणी येऊन गेले. त्याच्यामध्ये जालिंदर कामटे हे आले होते. त्यांनी जे नॅशनल हायवेचे अभियंता आहेत अभिजित आवटी यांच्याशी माझं खरं तर बोलणं करून दिलं. त्याच्यानंतरनं त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीला कर्मीपत्र जे दिलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी मागण्यांचा सगळा विचार करून माझ्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं मला आश्वासन दिलं आहे. त्याच्यानंतर जो वाळूंज फाट्यावरचा भुयारी मार्ग अंडरपास त्याच्या संदर्भातही ते म्हणले की आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले, त्याची कागदपत्र ते आता मला देणार नॅशनल हायवेला आल्यानंतर. आणि जो खरी मागणी माझी जी होती जो सर्व्हिस रोडची ती निळुंज फाटा ते वाळुंज फाट्यापर्यंतचा सर्व्हिस रोड आता त्यांनी पूर्ण केलेला आहे. दुसरी गोष्ट निळुंज फाट्यापासून आईसाहेब हॉटेल हे लोकेशन आहे, म्हणजे त्या लोकेशन प्रमाणे किंवा टोल नाक्यापर्यंत पुढे जर आईसाहेब बंद झालं तर जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड त्या ठिकाणी करण्याची त्यांनी मागणी मान्य केलेली आहे. म्हणजे आत्ता तात्पुरतं मुर्मीकरण करून देणार आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा डांबरीकरण करून देण्याची मागणी मान्य केल्यामुळे खरं तर हे मी पाटील साहेब आले होते त्यांचा सगळा प्रस्ताव घेऊन आणि वाघचौरे साहेबही आले होते. ते दोघांच्याही विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी माझं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे. ओके धन्यवाद. दादा भरपूर या खरं तर माझ्या या उपोषणाला खळद, वाळुंज, निळुंज, बेलसर, शिवरी, सासवड या भागातील खरं सर्वच शेतकऱ्यांनी मला सहकार्य केलं, पाठिंबा दिला. याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे, सर्व संघटनांचे, सर्व राजकीय पदाधिकारी काही याच्यामध्ये येऊन गेले त्या सर्वांचे मी या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो. धन्यवाद.